मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, अनेक व्यक्तीशी आपले संबंध जुळलेले असतात. अनेक व्यक्तीबाबत आपले मतसुद्धा मांडत असतो. काही व्यक्ती आपल्यासोबत चांगलेसुद्धा वागतात आणि काही व्यक्ती आपल्यासोबत नीट वागत नाही. आपल्या मनाच्या विरुद्ध ते होऊन जाते किंवा आपल्याला ते हानी पोचवतात. आपली चूक नसताना आपल्या विरुद्ध ते करतात. मग मित्रांनो, असे जर काही झाले तर आपण त्यांना प्रत्यक्षात शिक्षा देऊ शकत नाही. मित्रांनो, आपण त्यांच्याबाबत काय विचार करतो? विचार असाच करतो की देव आपल्याला पाहून घेईल. आपल्या कर्माचे फळ हे आपल्याला नक्की मिळेलच. मित्रांनो, या दोन्ही वाक्यावरून काय सूचित होते? सूचित हेच होते की आपला विरोध आहे. आपल्या मनात त्यांच्याबाबत द्वेष आहे, राग आहे, तो संपलेला नाही. आपल्याला त्यांच्याबाबत विरुद्ध भूमिका घेत नसली तरी आपण कुणाच्या तरी खांद्यावर याचा भार सोपवत आहे आणि आपण हसतो आहे, हेच याच्यावरून सूचित होते. मित्रांनो, असा विरोध दर्शवण्यापेक्षा, असा राग द्वेष इतरांबाबत करण्यापेक्षा आपण काय करायला पाहिजे? अशा व्यक्तींना क्षमा करायला पाहिजे. जेव्हा आपण समोरच्या व्यक्तींना क्षमा करू तर नक्कीच आपलेसुद्धा भले होत जाईल, आपलेसुद्धा चांगले होत जाईल. याच तत्त्वाने काम करावे. मित्रांनो, रोष, प्रतिशोध याने काहीही होणार नाही. क्षमा करण्याने सर्वांचे कल्याण होईल. हे विचार, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.